दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतेच बदली संदर्भातील पोर्टल हे सुरू झालेलं आहे आणि वरिष्ठांचे आपल्याला आदेश आले आहेत की आपली प्रोफाईल आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे आणि या पोर्टलवरील प्रोफाईल अपडेट संदर्भातील सर्व टॅब ह्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने त्या पोर्टलची ही लिंक आहे. त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज येईल. या पेजवरती आपल्याला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर पूर्ण टाकायचा आहे. इथे हा मोबाईल नंबर टाकल्याबरोबर बघा इथे सेंड OTP हे ऑप्शन ऑन झालेलं आहे किंवा आलेलं आहे. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP येणार आहे, ते आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर आपल्याला इथे जो दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा योग्य पद्धतीने टाकायचा आहे. एखाद्या वेळेस OTP यायला वेळसुद्धा लागू शकतो. तर जो टाईम सुरू आहे 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे तो पूर्ण वेळ होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. त्याचबरोबर इथे आणखीन एक अडचण येऊ शकते की लॉग इन करताना सर्व टाकल्यानंतरसुद्धा इथे आपल्याला लॉग इनची जी आता आपल्याला ब्ल्यूमध्ये डाव्या हाताकडे टॅब दिसते तीही ब्ल्यूमध्ये न झालेली आपल्याला दिसेल. तर अशा वेळेस आपल्याला एकतर तो टाईम आऊट होईपर्यंत थांबावं लागेल किंवा तरीही जर ही लॉग इनची टॅब ब्ल्यूमध्ये ॲक्टिव्ह झालेली आपल्याला दिसली नाही तर आपल्याला क्रोमची सर्व हिस्ट्री क्लिअर करावी लागणार आहे. जे काय आपले पेज ओपन असेल ते पेज आपल्याला डिलीट करावे लागतील आणि त्याचबरोबर आपल्याला आपला फोन रिस्टार्ट किंवा ऑफ करून ऑन करून घ्यावं लागेल. ती समस्या आपली दूर होईल. इथे लॉग इन या बटनावरती आपण क्लिक करूयात. अशा पद्धतीने पेज लोड होईल आणि हे लोड झाल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ. भाषासुद्धा इथे चेंज करू शकतो. वरती दाखवले बघा इंग्लिश आणि मराठी. मराठीला आपण क्लिक करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसेल तुमची प्रोफाईल तुमच्याकडे पेंडिंग आहे. तर बऱ्याच जणांना वाटतं की हे असं का होतं, मी तर प्रोफाईल तर पाहिलेली आहे. तर ते आपण पुढे पाहूयात. तर हे आपल्याला आधी वाचून घ्यायचं आहे आणि ते खाली स्वीकारा या टॅबवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण हे क्लिक करणार नाही तोपर्यंत इथे डाव्या हाताकडे ज्या आडव्या 3 रेषा आहेत त्याला क्लिक केल्यानंतर इथे जे प्रोफाईल नावाचं टॅब आहे त्या टॅबला आपण क्लिक केल्यावरती काहीसुद्धा इथे ओपन होणार नाही. त्यामुळे आधी हे पहिलं जे पेज आहे या पेजला आपल्याला स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे. इथे स्वीकारा केल्यानंतर इथे बघा सर्व माहिती पुन्हा एकदा आलेली आहे. महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या सूचना सर्व आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत. अगदी शांतपणे या सर्व गोष्टी वाचून झाल्यानंतर आपल्याला या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर स्वीकारा ही टॅब ॲक्टिव्ह होईल, ब्ल्यूमध्ये आपल्याला दिसेल. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर इथे आपल्याला डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर आता आपण डाव्या हाताकडे वर 3 आडव्या रेषेत त्याला क्लिक करूयात. डॅशबोर्ड आपला पाहिलेला आहे तो आता ब्ल्यूमध्ये दिसत आहे. त्यानंतर आपल्याला काम करायचं ते आपल्या प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर या पहिल्या पेजवरती आपल्याला स्वतःला काही एक बदल करता येणार नाही. इथे उजवीकडे वैयक्तिक माहितीच्या समोर दिसते बघा आयसारखं बटन. त्याला जर क्लिक केलं तर दाखवते बघा हा फॉर्म कशाबद्दल आहे. शिक्षकांच्या वैयक्तिक माहितीमध्ये कुठलेही बदल करता येणार नाहीत. ही माहिती शालार्थ पोर्टलमधून घेतलेली आहे आणि तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून पडताळून घेतलेली आहे. संपूर्ण बदली प्रक्रियेमध्ये या माहितीचा कोणीही बदल करू शकणार नाही. तर यातला जो बदल करायचा आहे तो आपल्या प्रशासनाने आपल्याला जो फॉर्म पुरवलेला आहे तो फॉर्म भरून देऊन आपल्याला जर या पेजवरची काही माहिती बदलायची
असेल तर ती आपण बदलू शकतो. आपल्याला ही सगळी माहिती त्या टॅबनुसार बघून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे जा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे मात्र जे दुसरं पेज आहे ही माहिती आपल्याला बदलता येऊ शकेल. नोकरीची माहितीच्या पुढे इन्फॉर्मेशनचा जो गोल आहे त्याला क्लिक केल्यावरती दिसेल बघा हा फॉर्म कशाबद्दल आहे. बघा शिक्षक त्यांच्या नोकरीच्या तपशिलामध्ये एकदाच बदल करू शकतील. या माहितीमध्ये बदल करायची संधी शिक्षकास परत मिळणार नाही. या माहितीची अचूकता 100% तपासून घेणे अपेक्षित आहे. तुमच्या बदलीसाठीचे लागू केलेले नियम तुम्ही दिलेल्या नोकरीच्या तपशिलावर आधारित असतील. आपण प्रदान केलेला डाटा चुकीचा असल्यास चुकीच्या किंवा अवैध डाटाच्या तरतुदीमुळे चुकीची बदली होईल. जरी हा डेटा गट शिक्षणाधिकारी तपासणार आहेत तरी त्यांची अचूकता आणि त्यांची स्वीकृती याची जबाबदारी शिक्षकाकडेच असणार आहे. याला ठीकवरती क्लिक करूयात. त्यानंतर इथे आपली सगळी माहिती दिलेली आहे ती सगळी माहिती इथे आपल्याला चेक करायची आहे. जर आपल्याला काही वाटलं या टॅबमधील माहिती आपल्याला दुरुस्ती करायची आहे तर जी बरोबरची फुल्ली आपल्याला दिसते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बघा जर ग्रॅज्युएट टीचर असेल तर इथे मात्र त्यांचा विषय योग्य प्रकारे आहे की नाही ते सुद्धा आपल्याला बघून घेणं आहे. जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर इथे मधात टिक न करता इकडे जे आपल्याला गोलमध्ये हिरवी बरोबरची फुली दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथे आता ते आपली आधीची माहिती दिसते आणि त्याखाली सुधारित माहितीसाठीची इथे आपल्याला कॅलेंडर दिसत आहे. त्या कॅलेंडरवरून आपण ती डेट चेंज करू शकतो. नसेल करायची तर आपण त्या लाल फुलीला क्लिक करून पुन्हा आपले टॅब ॲक्टिव्ह करू शकतो. अशा प्रत्येक टॅबमधली माहिती या पेजवरची आपण वैयक्तिक दुरुस्त करू शकतो. मात्र हा केलेला बदल आपण आपल्या माननीय केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक यांना लेखी स्वरूपात कळवायचा देखील आहे. त्यानंतर उजव्या हाताकडे असलेले पुढे जा या निळ्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पुन्हा बघता येईल या सिम्बॉलवरती क्लिक करून की हा फॉर्म कशाबद्दल आहे. तर सांगितलं इथे बघा तुम्ही तुमच्या फॉर्मचे पूर्वावलोकन पाहू शकता. तुमचा डेटा सबमिट करण्यापूर्वी तपशिलांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. एकदा डेटा सबमिट केल्यानंतर शिक्षकाला कोणतेही बदल करता येणार नाहीत. आता तुम्हाला तुमचे प्रोफाईल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करावे. या ठीकला आपण ओके करूया. त्याच्या बाजूला जे आहे डाउनलोडचं चित्र दिसते आपल्याला तिथून आपण हा आपला डाटा जो आहे तो आपण इथे डाउनलोडसुद्धा करू शकतो. त्याआधी पुन्हा एकदा आपल्याला इथे आपली माहिती वाचून घ्यायची आहे. ही माहिती योग्य असल्यास सबमिट या बटनावरती क्लिक करावे, अन्यथा मागे जा या बटनावरती क्लिक करून आपण आपली माहिती पडताळणी करू शकतो. तर इथे माहिती बरोबर असल्यामुळे आपण सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहोत. इथे सबमिट या बटनावरती क्लिक केल्याबरोबर ते आपल्याला दिसतंय आम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पडताळणी कोड पाठवला आहे. OTPचा बॉक्स येईल. इथे आपल्याला OTP पाठवा दिसतंय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला पुन्हा एकदा OTP येईल त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा 10 मिनिटाचा अवकाश दिलेला आहे. जो OTP येईल तो इथे आपल्याला टाकायचा आहे. टाकून झाल्यावर इथे आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कृती यशस्वीरित्या पार पडल्या म्हणून टिक येत आहे. इथे आपली प्रोफाईल अपडेट ही झालेली आहे. आता ही प्रोफाईल अपडेट केल्यानंतर बघा इथे आधी आपल्याला येत होते की तुमचे प्रोफाईल तुमच्याकडे पेंडिंग आहे. आता इथे आपल्याला दिसत आहे तुमचे प्रोफाईल तुमच्या BOकडे पेंडिंग आहे. म्हणजे आपल्याला जी प्रोफाईल अपडेट करायची होती ती यशस्वीपणे इथे अपडेट करून झालेली आहे. पुन्हा आपण डॅशबोर्डवरती येऊयात. तर अशा पद्धतीने आपण आपली जी प्रोफाईल आहे ती अपडेट करून घ्यायची आहे. जर अनावधानाने काही त्रुटी राहिलीच तर प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रशासनावरती विश्वास ठेवून आपली त्रुटी त्यांच्या लक्षात आणून दिल्यास नक्कीच प्रशासन आपल्याला सर्वतोपरी या बदलीच्या कामामध्ये सहकार्य करणारच आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जय तंत्रज्ञान.